महाराष्ट्रामध्ये कोरोना या आजाराने थैमान घातले आहे। त्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे। या आजाराला नियंत्रण आणण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये। जीवनावश्यक वस्तूची विक्री काही व्यापारी चढ्या दराने करीत असल्याचे आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी सांगितले। महाराष्ट्रामध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। देशात व महाराष्ट्रात कोरोनासारख्या आजाराला रोखण्यासाठी शासनाने काही धोरणात्मक निर्णय घेतले आहे। जनतेने त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे अतिशय आवश्यक आहे। त्यासाठी जनतेने दिलेले नियम पाळावे, आपल्या कुटुंबासोबतच घरी राहावे। ज्या कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तूची खरेदी करायची आहे त्या कालावधीमध्येच नियमाप्रमाणे खरेदी करावे। जीवनावश्यक वस्तूची विक्री काही व्यापारी साठवणूक व चढ्या दराने विक्री करीत असल्याचं आढळलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे चांदूर रेल्वे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी सांगितले। महाराष्ट्रामध्ये कोरोना या आजाराने थैमान घातले आहे। त्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे। या आजाराला नियंत्रण आणण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये। सर्वांनी आपल्या कुटुंबासमवेत घरी राहावे। शासन सर्वतोपरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील। त्यासाठी सर्वांनी शासन व प्रशासनास सहकार्य करून आपली देशसेवा सिद्ध करावी। ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमार्फत जंतुनाशक फवारणी सुद्धा करण्यात येत आहे। प्रत्येक खेडेगावात एक दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील जनतेने ग्रामपंचायतमधील सरपंच, सचिव, तलाठी, आरोग्य सेवक सेविका यांना सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी श्री उमप यांनी केले आहे। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले व राजू